लोकांचे स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवरच ग्रामपंचायत, जिल्हा परिषद अशा यंत्रणेची सुविधा करण्यात आली आहे. मात्र काही वेळेला अनेक जण या संदर्भात मंत्रालयात देखील जात असतात. मात्र गेल्या काही दिवसात मंत्रालयात येणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसत आहे. पण मंत्रालयातील लोक ज्या कामासाठी आले आहेत ते सोडून अनेकदा उगाचच मंत्रालयातील विविध विभागात रेंगाळताना दिसतात. हीच बाब लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात एक नवीन यंत्रणा बसवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. या नव्या यंत्रणेमुळे आता मंत्रालयात येणाऱ्यांना कामाव्यतिरिक्त इतरत्र फिरता येणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार, सनदी अधिकारी, कर्मचारी आणि बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचे फेस रीडिंग होणार आहे. पण ही यंत्रणा नेमकी काय आहे, यामागचा उद्देश काय आहे किंवा याचे फायदे काय आहेत, याच प्रश्नाचा घेतलेला हा मागोवा. नमस्कार, मी गजानन कोळ आणि तुम्ही पाहताय रुतम मराठी. काही दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या घटना घडल्या होत्या. पहिली घटना म्हणजे मंत्रालयाच्या जाळ्यावर काही लोकांनी उड्या मारून आंदोलन केलं होतं. त्यावेळी एकच खळबळ उडाली होती. तर दुसरी घटना म्हणजे पूर्वीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर एका महिलेने राडा घातला होता. पण ती महिला बिनदिक्कतपणे मंत्रालयाच्या सचिव गेटमधून आत गेलीच कशी? सुरक्षा रक्षकांनी तिच्याकडे ओळखपत्राची विचारणा केली नव्हती का, असे सवाल त्यावेळी विचारले गेले. अर्थात नंतर ही महिला मानसिक रुग्ण असल्याचं निष्पन्न झालं असलं तरी अशा घटनांमुळे मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रालयातील अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एका बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं. यामध्ये मंत्रालयात प्रवेश करण्यासंदर्भात नवीन पद्धत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे यासाठी AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केल्या जात असलेल्या या उपक्रमामध्ये फेशियल रिकग्निशन, फ्लोअर मॅनेजमेंट, ट्रेकिंग पर्सन, फ्लॅप बॅरिगेट्स आदी गोष्टींचा समावेश आहे. मंत्रालयातील सर्व प्रवेशद्वार आणि इमारतीच्या प्रवेशाच्या ठिकाणी फ्लॅप बॅरिगेट्स बसवण्यात आले आहेत. पण फ्लॅप बॅरिगेट्स म्हणजे काय? तर फ्लॅप बॅरिगेट्स ही एक छोटीशी स्क्रीन असून त्यामध्ये स्कॅनिंग केलं जाणार आहे. ओळख पटल्यावर बॅरिगेट्स आपोआप उघडून त्यांना प्रवेश मिळणार आहे. आता याचा फायदा म्हणजे नवीन तंत्रज्ञानामुळे अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार असून ते कामाच्या बहाण्याने किती वेळा बाहेर पडतात याची माहिती संकलित केली जाणार आहे. शिवाय जे दलाल सातत्याने मंत्रालयात फिरत असतात त्यांच्यावर करडी नजर ठेवली जाणार आहे आणि संशयास्पद हालचाली देखील टिपल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांची कार्यालये मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर आहेत. या कार्यालयामध्ये जाण्यासाठी लोकांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल. यासाठी त्यांना खास रंगीत कार्ड दिलं जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ज्या माळ्यावर काम असेल त्याच माळ्याचा पास मिळणार असल्याने अन्य मजल्यावर गेल्यास प्रवेशद्वार उघडणारच नाही. वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या उपक्रमामुळे संपूर्ण देश आणि राज्य झपाट्याने डिजिटल होत आहे. सरकारी कामं देखील आता डिजिटल झाल्याने लोक अनेक कामं ऑनलाईन करून घेत आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारण्याचं प्रमाण नक्कीच कमी झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय मंत्रालयाची सुरक्षा तर मजबूत करेलच, पण यापुढे सामान्य माणसाची मंत्रालयात अडकलेली कामं देखील नक्कीच पूर्ण होतील. कारण या तंत्रज्ञानामुळे दलालांनाही चाप बसणार आहे. शिवाय सरकारी कामाची एकूण कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुधारण्यास मदत होणार आहे, ज्यामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि जनता दोघांनाही फायदा होईल. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंत्रालयात बसवण्यात येणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे खरंच फरक पडेल का, ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.